जगात सर्वात धोकादायक माणूस कोण असतो माहीत आहे? तो नाही जो सतत ओरडतो, भांडतो किंवा राग दाखवतो, तर तो असतो जो शांत राहतो, सगळं पाहतो, योग्य वेळीच वाट बघतो आणि मग असा निर्णय घेतो की समोरच्याला सावरायलाही वेळ मिळत नाही. जर तुम्हालाही आयुष्यात अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल, तर जे तुमचा गैरफायदा घेतात, तुम्हाला कमी लेखतात किंवा सतत त्रास देतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच दमदार आणि विचार बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला नियम: प्रत्येक लढाई लढायची नसते. अनेक लोक एक मोठी चूक करतात. कोणी काही बोललं की लगेच उत्तर, कोणी टोमणा मारला की लगेच भांडणं, कोणी अपमान केला की लगेच राग. पण यामुळे काय होतं? समोरच्याच्या व्यक्तीला तुमचं वीकनेस समजतं, कारण ज्याला तुम्हाला कंट्रोल करायचं आहे त्याला फक्त तुमची रिॲक्शन हवी असते. म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. कधीकधी शांत राहणं म्हणजे हार नाही, तर मोठ्या विजयाची तयारी असते. दुसरा नियम: भावना नाही, माहिती गोळा करा. शत्रूवर राग काढण्यापेक्षा त्याला समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तो काय विचार करतो, त्याची सवय काय आहे, त्याची कमजोरी काय आहे, हे समजून घेतलं की परिस्थिती हाताळणं सोपं होतं. भावनांच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. म्हणून शांत राहा, निरीक्षण करा, विचार करा. तिसरा नियम: तुमची पुढची चाल कोणालाही सांगू नका. काही लोक उत्साहात स्वतःचे सगळे प्लॅन्स सांगतात. मी हे करणार, मी त्याला दाखवून देणार. पण हुशार लोक असं करत नाही. ते काम आधी करतात आणि निकाल नंतर बोलतो. कारण जितकी कमी माहिती बाहेर जाईल, तितकं तुमची ताकद जास्त राहते. चौथा नियम: स्वतःला मजबूत बनवा. खरं उत्तर शब्दांनी नाही, तर प्रगतीने दिलं जातं. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांना प्रत्येक वेळी बोलून उत्तर देण्याची गरज नाही. स्वतःला इतकं इम्प्रूव्ह करा की तुमचं यशच उत्तर बनेल. स्किल वाढवा, ज्ञान वाढवा, कॉन्फिडन्स वाढवा, कारण यशापेक्षा मोठा बदला दुसरा नसतो. पाचवा नियम: तुमची कमजोरी लपवायला शिका. याचा अर्थ खोटं वागा असं नाही, पण प्रत्येकाला तुमचं दुःख, भीती किंवा समस्या सांगू नका. कारण काही लोक मदतीसाठी ऐकत नाही, तर माहिती गोळा करण्यासाठी ऐकतात. म्हणून स्वतःच्या गोष्टी निवडक लोकांनाच सांगा. सहावा नियम: वेळेची ताकद समजून घ्या. घाईत घेतलेला निर्णय अनेकदा नुकसान करतो. कधीकधी वेळच परिस्थिती बदलते. आज जो माणूस स्वतःला खूप मोठा समजतो, उद्या तोच अडचणीत सापडू शकतो. म्हणून उतावळेपणा करू नका. योग्य वेळ येईल पर्यंत शांत राहा. सातवा नियम: स्वतःवर नियंत्रण ठेवा. जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो दुसऱ्यावर प्रभाव टाकू शकत नाही. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, तुमच्याकडून चूक व्हावी म्हणून प्रयत्न करतात. पण जर तुम्ही शांत राहिलात, तर त्यांची योजना फसते. शांत मन हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. आठवा नियम: तुमची किंमत कृतीतून दाखवा. लोकांना पटवून देण्यात वेळ घालवू नका. मी चांगला आहे, मी सक्षम आहे, हे सतत सांगण्यापेक्षा तुमची कृती बोलू द्या. कारण शब्दावर लोक शंका घेतात, पण परिणामावर नाही. लक्षात ठेवा, शांत राहून परिस्थिती हाताळणं आणि स्वतःला मजबूत बनवणं ही शहाणपणाची गोष्ट आहे. दुसऱ्याला इजा करणं, सूड उगवणं आणि नुकसान करणं हे नव्हे, तर स्वतःची प्रगती, आत्मनियंत्रण आणि योग्य निर्णय हीच खरी ताकद आहे. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे प्रत्येक अपमानाला लगेच उत्तर देणारे, आणि दुसरे ते शांत राहतात, स्वतःला मजबूत बनवतात आणि वेळ आल्यावर त्यांच्या यशाने उत्तर देतात. फरक फक्त विचाराचा असतो. नववा नियम: प्रत्येकाला तुमचं मन वाचू देऊ नका. काही लोक तुमच्या चेहऱ्यावरूनच ओळखतात, तुम्ही दुःखी आहात का, रागात आहात का, की घाबरलेले आहात, आणि मग ते त्याच भावनांचा फायदा घेतात. म्हणून प्रत्येक भावना जगासमोर दाखवण्याची गरज नसते. शांत राहा, संयम ठेवा, कारण जितकं तुम्ही प्रेडिक्टेबल असाल, तितकं लोकांना तुम्हाला हाताळणं सोपं जातं. 10वा नियम:
लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या हेतूंना ओळखा. प्रत्येक गोड बोलणारा माणूस चांगलाच असेल असं नाही. काही लोक समोर कौतुक करतात पण मागून अडथळे निर्माण करतात. म्हणून फक्त काय बोललं जातंय ते ऐकू नका, तर काय बोललं जातंय हे समजून घ्या. हुशार लोक शब्दावर नाही तर पॅटर्नवर विश्वास ठेवतात. 11वा नियम, तुमचा वेळ मौल्यवान समजा. काही लोक मुद्दाम तुमचा वेळ वाया घालवतात, वाद घालतात, टोमणे मारतात, नकारात्मक चर्चा करतात आणि तुम्ही त्यात अडकून जाता. पण स्ट्रॉंग लोकांना माहिती असतं वेळ हीच खरी संपत्ती आहे, म्हणून ते प्रत्येक वादात उडी घेत नाहीत. 12वा नियम, शांतता ही कमजोरी नाही. अनेकांना वाटतं जो शांत असतो तो घाबरलेला असतो, पण वास्तव वेगळं आहे. कधीकधी शांत माणूस फक्त योग्य वेळेची वाट पाहत नाही असतो, तो परिस्थिती समजून घेत असतो. कारण प्रत्येक युद्ध तलवारीने जिंकता येत नाही, काही युद्ध बुद्धीने जिंकावी लागतात. 13वा नियम, स्वतःची प्रगती गुपचूप करा. सगळ्यांना तुमचे प्लॅन्स सांगू नका. सगळ्यांना तुमचं पुढचं पाऊल माहीत असण्याची गरज नाही. काम करा, शिका, स्वतःला सुधारत राहा आणि मग परिणामाला बोलू द्या. कारण मोठ्या मोठ्या घोषणा करण्यापेक्षा मोठे परिणाम जास्त आवाज करतात. 14वा नियम, स्वतःच्या भावनांचा मालक बना. जर दुसऱ्यांच्या एका वाक्याने तुमचं पूर्ण दिवस खराब होत असेल तर कंट्रोल तुमच्याकडे नाही. स्ट्रॉंग लोकांना माहिती असतं माझा मूड, माझं मन आणि माझे निर्णय माझ्या हातात आहे आणि हीच खरी ताकद असते. 15वा नियम, अपमानाला इंधन बनवा. कोणी कमी लेखलं, कोणी हसून दाखवलं, कोणी म्हटलं की तुझ्याकडून होणार नाही, रागात वेळ वाया घालू नका. त्या शब्दांना मोटिवेशन बनवा. कारण अनेक मोठी यश ही कोणीतरी केलेल्या अवहेलनातून जन्माला आली आहे. 16वा नियम, तुमचा कॅरेक्टर जपा. दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुम्ही चुकीचे बनू नका. कोणी वाईट वागलं म्हणून तुम्ही तसंच वागलात तर फरक काय राहील? खरी ताकद म्हणजे परिस्थिती वाईट असली तर स्वतःचे मूल्य जपणं. 17वा नियम, संयम हा सर्वात मोठा मित्र आहे. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ केलेली मेहनत नक्कीच फळ देते. घाई करणारे लोक थकतात, संयम ठेवणारे लोक जिंकतात आणि शेवटी शत्रूवर वार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यासारखं बनणं नाही, तर स्वतःला इतकं मजबूत, शांत आणि यशस्वी बनवणं की त्यांच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर काहीच परिणाम होऊ नये. कारण खरी ताकद दुसऱ्याला हरवण्यात नाही तर स्वतःवर विजय मिळवण्यात असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, संयम. कारण अनेकदा शांत राहणारा माणूस शेवटी सर्वात मोठा विजय ठरतो. धन्यवाद.